तुम्ही पण एखाद्याला प्रश्न विचारण्यापासून थांबवत आहात का? थांबवू नका, त्याला मनासारखे प्रश्न विचारू द्या. कारण प्रश्न विचारणे हे प्रगतीचे पहिले पाऊल आणि उत्तराचा शोध घेणे हे विज्ञानाचे अंतिम ध्येय आहे. मित्रांनो, प्रश्न हा सत्तेचा सर्वात मोठा शत्रू आहे. मग ती सत्ता राजकारणाची असो, धर्माची असो का आपल्या स्वतःच्या घराची असो. जेव्हा एखादी व्यक्ती प्रश्न विचारते तेव्हा प्रश्न विचारणाऱ्याचे तोंड दाबले जाते. कारण ज्याला प्रश्न विचारला जातो त्याचे अज्ञान हे चव्हाट्यावर येते, त्याचा अहंकार दुखावला जातो. पण इतिहास साक्षी आहे, ज्यांनी ज्यांनी प्रश्न केला त्यांनी इतिहास घडवला आहे. मग ते तथागत भगवान गौतम बुद्ध असोत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असोत की महात्मा ज्योतिबा फुले असोत. म्हणून प्रश्न विचारणाऱ्याला थांबवू नका. मला समाजाला हे विचारायचे आहे की जर तुम्ही प्रश्न विचारणाऱ्याला थांबवले तर मग समाजाची प्रगती कशी होणार आहे. विज्ञानाचा जन्म सुद्धा हा प्रश्नातूनच झालेला आहे. जर न्यूटनने विचारलेच नसते की झाडाचे सफरचंद खाली कसे पडले तर गुरुत्वाकर्षणाचा शोध हा कधीच लागला नसता. अज्ञानात चूक आहे असे म्हणण्यापेक्षा आपल्या बुद्धीचा वापर करून प्रगत समाज घडवण्याची ही वेळ आहे. त्यामुळेच लहान मुलांनी किंवा कोणीही आपल्याला प्रश्न केले तर त्या प्रश्नांचे उत्तर शोधले जाईल हे लक्षात ठेवावे. या समाजासाठी प्रश्न विचारणारे घातक नाही तर उत्तर न देणारे, प्रश्न दडपणारे हे सर्वात जास्त घातक आहे. जय भीम, नमो बुद्धाय.